मिरजेत गांजा माल विक्री करणारा 2 आरोपी जेरबंद. 968 ग्राम गांजा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. सांगली पोलीस दलाने अंमली पदार्थाविरोधात जोरदार कारवाई सुरू ठेवली असून मिरजेत पुन्हा एकदा गांजा जप्त केला आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अबावली कब्रस्तान मेन गेटजवळ सापळा रचून रियाज मेहबूब सारवान वय वर्षे 42 वर्षे राहणार मंगल टॉकीजजवळ लोणार गल्ली मिरज आणि अमन अक्रम जमादार वय वर्षे 21 वर्षे राहणार ख्वाजा वस्ती मिरज या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 968 ग्राम गांजा, रोख रक्कम, दुचाकी मोटरसायकल असा एकूण 81,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे निरीक्षक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत तसेच त्यांच्या पथकाला गांजा विक्रीची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर रस्त्यावर सापार लावून ते थांबले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता सदरचा गांजा जयसिंगपूर येथील मोहम्मद तोहीद सिद्दीकी नावचे इसमाकडून घेतला असल्याची माहिती दोघांनी दिली. अंमली पदार्थाविरोधात दोघांच्यावर गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, आमासिद्द खोत, इम्रान मुल्ला, अतुल माने, बाबासाहेब माने यांच्यासह पथकाने केले आहे.